देखील चैन घेऊन गेला होता समाधान वास्कर कुंडेवाल संघाचा आणि यंदा या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी त्याच्याहून अधिक बंपर प्राइज विनायक शेठ पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स धीरजभाई पाटील विद्यमान सदस्य आणि आमचे वाजेकर बंधू प्रकाशभाई वाजेकर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या तिघांच्या वतीने तुम्हाला सरप्राइज प्राइज पाहायला मिळेल। चला सामना स्टार्ट। चला लेट्स प्ले गेम ऑन जाऊया सामन्याच्या दिशेने 4 षटकांचा सामना। तरार क्रिकेटचा पहिलाच बॉल बॅकफुटला आलाय सप्राक बजावली गेली बॅकवर्ड पॉइंटच्या बाहेर चेंडू दन 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 करत सीमा पार चौकार। आतापर्यंत स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 701 धावा झाल्या होत्या आणि या 4 ऍड कराव्या लागतील आमच्या स्कोररला। अर्थातच प्रणय म्हात्रे ऍड करतील 4 धावा। ते फलंदाजी करताना रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमच्या खात्यामध्ये सलग 2 चौकार। दोन चेंडू 2 चौकार आपण पाहतोय। का विस्फोटक सुरुवात केली आहे रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमनं। बॅकफुटला जाऊन सॉफ्टने घेऊन काढायचा होता धाबसक ते मिळत नाहीये डॉट बॉल। गोलंदाजी मार्ग वरती सध्या आपण पाहतोय विनय म्हात्रे आणि नितेश मडवी गीतेश आहे गीतेश मडवीला आपण पाहतोय ऑन साइडला टर्न करायचा होता राऊंड लेग्स व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा। या अवंतर धाव मिळेल आणि अवंतर धाबेने धावपटलामध्ये भर होईल 9 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय। संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं आभार आपण व्यक्त करणार आहोत। आभार असतील तिन्ही पंचांचे हेमंत कोळी सर गणेश भाविस्कर सर दीपक बोराडे सर तिन्ही पंचांचं मनपूर्वक आभार। 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आपण पाहिली विवेक पाटील प्रणव पाटील अमोल पाटील देवत जय काराले पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय। 2 चौकारानंतर 2 डॉट 1 व्हाईट बॉल देखील आला 9 धावा आपण पाहतोय धावपटलावरती। क्या बात आहे अभिनंदन टीम वरचे उल्लेख खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर टॉप 8 मध्ये हा संघ दाखल झालाय। सन्माननीय दत्तारामजी गायकवाड साहेबांना विनंती या आमच्या VIP डाईस वर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। रोनित दापोलकर यांचं देखील इथे शुभागमन झालंय वेलकम आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। समालोचक कक्षामध्ये आज सुरुवातीच्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर रिबॉलची मात्रे सरांना आपण पाहिलं याच गावचा एक दमदार आवाज जवळपास 20 आमच्या जेवढं वय तेवढ्या वर्ष ते क्रिकेट खेळलेले आहेत खऱ्या अर्थानं प्रचंड अनुभव त्यांच्याकडे। दुसऱ्या बाजूला आपण ऐकलं रॉकस्टार प्रवीण गायकर पण सध्याच्या घडीला आपण पाहतो तुफान वेगानं धावा संख्या बनतायत। आकाश मडवीनं जणू काही आकाशात दाखवलंय ते विनय म्हात्रेला जबरदस्त स्ट्रोक सिक्सर।
आणि ठाकूर जेन्युइन ऑलराऊंडर. खऱ्या अर्थानं आपण विचार केला तर DCC बेलपाडा संघासाठी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर प्लेअर ऑफ द मॅचचा प्रबळ दावेदार ज्यानं 8 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या आणि वैयक्तिक 1 षटक हाताळलं, अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट कॅरी केले. तो यंदाच्या हंगामामध्ये सर्वात जास्त फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय तो सनी ठाकूरला. नक्कीच आपण पाहिलं तर उद्याचा लॉट मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, अनोखा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर आहे, व्हाईट बॉल. सांज सायरा 11 बलबली पहिली मॅच, त्याच्या विरोधामध्ये स्मायरा स्पोर्ट्स गणेशपुरी पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 4 वाजता पहिला चेंडू पडला जाईल. त्यानंतर त्रिमूर्ती टाकीगाम विपक्ष श्लोक 11 अजनबी अवले, त्यानंतर पियुष 11 दापोली विपक्ष अंजूर आणि चिंचपाडा अर्जुन विपक्ष आर्यन 11 चिरले. आणि त्यानंतर ड गटातले सामने असणार आहेत. बापदेव पाली विपक्ष रजिक मोटर सप्लायर्स कर्तेश्वर मोठे भिंगार विपक्ष बापदेव पाली आणि त्यानंतर भातान विपक्ष कुंडेवाल समायाचा संघ. विनंती आहे सांज सायरा 11 बलबली आणि स्मायरा स्पोर्ट्स गणेशपूर दोन्ही टीमचे कॅप्टन ठीक 3:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आहे. 4 वाजता पहिला चेंडू पडेल या गोष्टीची आपण नोंद घ्या. आज उद्घाटन सोहळा असल्या कारणास्तव मात्र थोडे उशिरा सामने सुरू झाले. स्विच इट केलाय, क्या बात आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय, अप्रतिम फटका आपण पाहतोय. मिळतील या धावा 4 चौकार. यावेळेस देखील चांगला फटका आपण पाहतो. ड्राईव्ह केला गेला, लॉंग द कार्पेट बॉल मागे आलाय, मिसफील्ड झाली आहे. चुकीचं रूपांतर कदाचित होईल, चौकारामध्ये गेलाय बॉल, थांबणार नाही आहे. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, सुसज्ज मैदान आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकाच 4 मध्ये रूपांतर झालं, म्हटलं जातं 1 2 का 4 चौकार. चौकार आलाय. आतापर्यंत या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 4 चौकार आणि 4ही गीतेश मडवीचा बॅटमॅन. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अद्याप 52 चौकार ठोकले गेलेत. व्हाईट बॉल, अवांतर धावेचा इशारा. क्या बात आहे, काय अपडेट्स आहेत, कौतुकास्पद कामगिरी आहे. 74 विकेट्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यात. 45 षटकार, 48 चौकार आणि कॅच ड्रॉप केल्यात त्या तब्बल 8. आता याहून जास्त अजून माहिती काय हवी आहे. दोन्ही स्कोररचं कौतुक असेल. खरं तर यापूर्वी मॅन फ्रॉम खारकोपर आपण पाहिलं रोहित म्हात्रे यांना आणि आता मॅन फ्रॉम मोराबे प्रणय म्हात्रे. 2 शिफ्टमध्ये दोघेही आमचे स्कोरर सध्या काम करत असताना आपण पाहतो. आणि इतकी खडाखडा माहिती क्वचितच कुठे आपल्याला पाहायला मिळते. पण रायगडमध्ये आल्याच्या नंतर एक्सपर्ट स्कोरर आपल्याला पाहिले जातात. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. पुढे सरसावून ठोकलाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचा पतन, पहिला षटका लागतोय अवघ्या 28 आकड्यावरती. आणि जी भागीदारी आता जी पार्टनरशिप पुढे सरसावत होती त्याच्यावरती पूर्ण विराम लावण्यात आलाय. आणि फलंदाज आपण पाहिलं तर गीतेश मडवी होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्या 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर. फलंदाजांना देखील विनंती आहे
की यानंतर आपल्याला आणखीन एक मॅच कव्हर करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सौरभ पाटील यांना आपण पाहतोय. चेंडू हवेमध्ये, सौरभ चेंडू खाली, कॉट अँड बोल, विकेटचा पतन. पहिली विकेट इथं आपण पाहिली तर दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर मिळाली. कुठेतरी दबाव होता. आकाश मडवी देखील आता अवघ्या 6 धावा बनवून तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तो तुषार कोळीचा स्वरूपामध्ये. सुयोग पाटील, तुषार कोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. आता तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका ही सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण 2 विकेट गमावल्यात. आकाश मडवी बाद झाला, गीतेश मडवी देखील बाद झाला. मडवी बंधूंची जोडी सध्या मैदानाच्या बाहेर आहे, त्यामुळे सुयोग पाटील आणि तुषार कोळीवरती जबाबदारी मोठी असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय तो सौरभ पाटील, ज्याने मिळवले पहिल्या बॉलवरती विकेट. लॉफ केला गेलाय इनफिल्डच्या डोक्यावर, आउटफिल्ड कव्हर रिजनला थोडीशी मिस्टेक झाली. एक फिल्डर थोडे पुढे सरसावले जे स्वीपर कव्हर वरून धावत आले होते, पण त्यानंतर मात्र वार्ड ऑफ लॉंग ऑफला जे फिल्डर होते ते खूप वेगाने गेले. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल अडवला गेला. 2 धावा वाचवल्या, 2 धावा खर्च देखील केल्या आणि 2 धावफलक पुढे सरकत असताना 30 कम्स अप, 30 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. DCC बेलपाडा विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे दुसऱ्या फेरीतली ही मॅच सोडून दिल्या. वेल लेफ्ट, व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर असताना अवांतर धावेचा इशारा आपण पाहत आहोत. संपूर्ण आयोजकांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये. आर्या स्पोर्ट्स ओवळे, त्यानंतर विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ओवळेचे सन्माननीय रुपेशजी गायकवाड साहेब. स्पर्धा आपण अनुभवतोय सिद्धेश ट्रॉफी, उरण पनवेल आमदार चषक 2024 हे भव्य पर्व. आणि आज 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले, त्यामधून फक्त 2 संघ मात्र टॉप 8 मध्ये क्वालिफाय केले जातील. पण दरम्यान आपण पाहतोय फटका मिस टायमिंग, बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन दी बॉल आणि पुन्हा एकदा कॅच आउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद आणि तुषार कोळीला देखील सोडावं लागेल. मैदान लागणारा आणखीन एक धक्का 31 या आकड्यावरती तिसरा. ऑफ साईडच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॉसला मिड ऑनच्या मधून लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर आहेत. धावसंख्या 1, सिंगल धावफलक पुढे. टोटल स्कोरर मित्र प्रणय मात्रे आम्हाला कळवता धावसंख्या 32, 32 धावा. आमचे ऑनलाईन अपडेटर सध्या आमच्या समवेत प्रणव पाटील मॅन फ्रॉम कोसरी, सेमच आहे जवळपास. प्रणय यावेळेस बॅट चेंज टेकन बाय विकेट कीपर सक्सेसफुली. 4th डाउन, 4थी विकेट. सुयोग पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज पाटीलच्या स्वरूपामध्ये. थोडा आमचा कॉम्बॉक्स मध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे. आमचे ऑपरेटर रोशन आहेत, तिचे ऑपरेटर. सध्या त्यांच्यासोबत थोडी चर्चा सुरू आहे.
थोडं हास्यमय वातावरण. प्रणव आता कदाचित रात्री झोपताना देखील ही स्पर्धा आठवेल. डेफिनेटली 2 विकेट 3 विकेट मिळाल्या त्या ओव्हरमध्ये. ऑन साईडला वळवला गेला फटका चांगला लॉंग द कार्पेट बॉल मागे डीप मिड विकेट मध्ये. आणि आमचं टेक्निकल एक्सपर्ट सध्या आमच्या समवेत लाईव्ह 24 इव्हेंटच्या माध्यमातून विवेक पाटील मॅन फ्रॉम बोर्ले सर्वांना एकत्रित करून मात्र ही टीम आपण पाहतो संपूर्ण 24 लाईव्ह इव्हेंट्सची. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत आणि त्यांचा आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. टॉससाठी इन्व्हाइट करतो दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष द्यायचं. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण आवर्जून उपस्थित राहा. कारण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं हे भरपूर महत्त्वपूर्ण आहे आणि टॉस करायचं आपल्याला कारण लगेच मॅच स्टार्ट करायची आहे. डेफिनेटली आपण पाहिलं तर आकाश आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहे जे सतीश स्मृती गावदेवी गावठाणचे कॅप्टन आहेत आणि येस पारगावचे देखील आलेत. दोन्ही संघांचं स्वागत करूया आपल्या व्यासपीठावरती आणि तिथे आमच्यासोबत टॉस का बॉसच्या कक्षामध्ये टॉस आपण पूर्ण करीत आहोत. टॉस तर झालाय. टॉस इथने जिंकलाय सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या कॅप्टननं. कॅप्टन डिसिजन प्रत्येक वेळी पेंडिंग 80% बॅटिंगच घेतील पण हरकत नाही. पेंडिंग ठेवलंय कारण यापूर्वी डिफेंड करताना ते जिंकलेत. सो पाहूया आता पारगाव संघ निर्णय काय घेईल पुढील मॅच मध्ये. पण दरम्यान सुरू असलेल्या सामन्याकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करणार आहोत. धावसंख्या धाव पटलावरती अद्याप 34. चला वेळ थोडा कमी घ्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि गोलंदाज अक्षरशः चेंडू शोधत राहिले गेले. एक धाव इथे मिळाली. स्लॉग ओव्हर आहे. अंतिम षटकामध्ये प्रसाद पाटील बॉलिंग ट्रॅकवर आला. पुन्हा एकदा प्रसाद वेगवान होतो. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न बॉडी लाईन वरती ब्रश होतो. डॉट बॉल स्लॉग ओव्हर मध्ये जर आता आपण पाहिलं तर थोडी खरतर सुरुवात म्हणावीच लागेल कारण स्लॉग ओव्हर म्हणजे हाणामारीचं षटक जिथे धावसंख्या बनणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहतो की लास्ट ओव्हरमध्ये जास्त धावसंख्या बनतात पण नाही. प्रसाद पाटीलला ते मान्य नाही आहे. त्याने सांगितलं काहीतरी वेगळ्या कारणामा मी देखील करून दाखवेन. बॅक चेज आहे का पास विकेट किपरनं झेल तर घेतलं. येस सिरीज आउट सोडावं लागेल मैदान. सूरज पाटील बॅक टू दी पॅव्हेलियन. राकेश दादा गायकवाड रुपेश दादा गायकवाड इवन जोडीचं हे संगीत आपण ऐकत आहोत. सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम कारकरला आपण पाहतोय. एक वाजून 27 मिनिटं आता झालेली आहेत. डायरेक्ट हिटची रिक्वायरमेंट होईल का रन आउट. येस पास फिंगर पोताना आपण पाहतोय बोट आकाशाच्या दिशेनं आणि रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट. तब्बल 6वा झटका पूर्वार्धात बॅटिंग करताना रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमला. निर्जनस्थळी चेंडू पडला. क्षेत्ररक्षकाला डीप मधून चेंडूला उचलतील फेकतील तद्वर इस कंप्लीट केला. तडचा कॉल अर्ध्या विकेटवर पूर्ण क्रीज सोडून फलंदाज पोहोचलेत आणि कदाचित रनआउट नाही घेतला. चला हरकत नाही. धावा संख्या आपण पाहतोय त्या पूर्ण केल्या गेल्या. त्या शेवटच्या बॉलवरती 2 आणि अशा प्रकारे 17 पहिलं पूर्ण. पहिल्या 17 नंतर 37
37 धावा धावपटलावरती आपण पाहतो आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आता विजयासाठी 38 धावा संख्येचं लक्ष आहे. खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या टॉप 8 मध्ये जाण्यासाठी लढत आहे आणि तिथे पूर्वार्धामध्ये रॉ स्पोर्ट्स उल्वे टीमने बनवल्यात 37 धावा. विजयासाठी DCC बेलपाडा टीमला गरज आहे ती 38 धावांची. थोडा योगायोग आहे स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण 5:30 सामने सुरू केले होते आणि 1:30 घड्याळ झालेल्या आहेत म्हणजे 8 तास सामने झालेत. 8वी मॅच सुरू आहे आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या 8व्या मॅच पर्यंत 80 विकेट घेतले गेलेत. 8 प्रत्येकमध्ये कॉमन आहे. चला हरकत नाही, बॅटर्स आपले पाठवून द्या. या दरम्यान आपल्याकडे वेळ आहे. चला आपण DJ सँडी रोशनला संधी देऊया आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. गोल्डन ग्रुप एक नंबर. थेट षटकार मारला किंवा टप्पा पडून जरी हरकत नाही, बॉल तिथे गेला तरी रोख रक्कम 500 रुपयांचे कॅश प्राइज अर्थातच बीजे आणि गोल्डन ग्रुप यांच्या वतीनं असणार आहे. मॅच स्टार्ट करा विनंती आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. थोडेसे फिल्डिंगमध्ये काही चेंजेस करतात बॉलर आय थिंक, कारण षटक आपण पाहणार आहोत पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पॉवर पॅक बॅटिंग झाली तर मात्र सामना लवकर संपेल, पण जर पहिलं षटक चांगलं हाताळलं गेलं तर तिथून मात्र कमबॅक देखील आपल्याला पाहायला मिळेल तो रॉ स्पोर्ट्स उल्वे टीमचा. बॉलिंग ट्रॅकवरती षटक पहिलं आणि आकाश मडवीला इन्व्हाइट केले गेलं. करम पाटील आणि श्रेयस कडू ही जोडी सध्या आपण पाहतोय. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आर्या स्पोर्ट्स ओळे आयोजित ग्रुप ग्रामपंचायत ओळे सरपंच
रुपेश सुरेश गायकवाड साहेब पुरस्कृत सिद्धेश ट्रॉफी उरण पनवेल आमदार चषक 2024. पहिला चेंडू ड्राईव्ह केला गेला, सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक तर पूर्ण केले. सेकंडचा कॉल मिळेल का? दुसरी एस कंप्लीट, 2 धावा पूर्ण. आज पहिल्या दिवसामध्ये जे संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय झाल्यात त्यांना नाईटला जे खेळलेले आहेत 3 नाईट मध्ये जे टीम टॉप 8 ला जातील, जे नाईटला खेळतील त्यांना टॉप 8 चे जे सामने आहेत ते डे ला खेळावे लागतील. या गोष्टीची नोंद घ्या. ही सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचली गेली. या गोष्टीची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे. जे नाईटला टॉप 8 ला क्वालिफाय झालेत, जे नाईट खेळलेले आहेत त्यांना डे ला सुपर 8च्या मॅचेस खेळावे लागतील. या दरम्यान विकेट पडली आहे. जाऊया पुन्हा एकदा रोशनकडे. षटकार ठोकले तर आकाश कडू यांच्या वतीने तब्बल रोख रक्कम 3000 रुपयांचा कॅश प्राइज. पारितोषिकांचा आता वर्षाव आहे. फक्त तुम्ही षटकार मारा. त्यानंतर आपण पाहिलं तर समोर गोल्डन ग्रुपचं ऑफिस आहे. ताला चेंडू डायरेक्टली जाऊन धडकला किंवा टप्पा पडून जरी तिथे गेला तरी 500 रुपये बीजे आणि गोल्डन ग्रुप कडून असणार आहे. सौरभ पाटील फुल टॉस, वळलं ऑन साईडला, हवेशी वार्तालाप करण्याचा प्रयत्न. पहिला टप्पा घेऊन चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रेक्षक कक्षामध्ये चौकार. उल्लू बंद. ऐकवत आहेत. ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक आहे. अगदी आकाशात गेलेल्या बॉलवरचा ब्रँड दाखवण्याचा त्याचा प्रयत्न. अल्ट्रा झूम अमोल आहे. क्या बात आहे. मॅन फ्रॉम पोसरी अमोल पाटीलचं कौतुक असणार आहे. 6 वरती 1 सोडून दिलाय. राऊंड लेग. सो काय केलंय? बिग मिस्टेक. मागे बॉल फाईन लेग. गॅप मोठा होता आणि त्या गॅप मधून थेट फाईन लेगला धडक देणारा 1+4 म्हणजे अंपायरला हाताला पंजा खोलावाच लागेल. 5 धावा. आवड मला मॅन फ्रॉम पारगाव सागर पाटील यांचा आवाज आहे. रायगडमध्ये काय काय होईल याचा अनुमान लावणं थोडं कठीणच आहे. बहुत यार 20-27 20 चेंडू 27 ची गरज होती. लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टिपला जेल आणि संपलाय सौरभ पाटीलचा खेळ. लागणारा धक्का दुसरा 11 या आकड्यावरती बॅटिंग करताना डीसीसी बेलपाडा टीमला. विकेटचं पतन झालं. फलंदाज बाद झाला. षटक पहिलं ज्यामध्ये आपण चौकार देखील पाहिला, पंजा देखील पाहिला, विकेट देखील पाहिली, दुहेरी धाव देखील पाहिली. म्हणजे 2 विकेट घेतल्या आहेत. आणि धावा संख्या आपण पाहिलं तर 5 चेंडू हाताळल्याच्या नंतर 11 खर्च केल्यात. 1 चेंडू शिल्लक आहे. वारंवार एकत्रित येऊ नका विनंती आहे.
138 धावांचा आपण पाहिलं 24 चेंडूमध्ये. त्यामधून आपण पाहिलं तर आता 11 बनवल्यात, 19 चेंडू 27 करायच्यात. ऑन साइडला लॉफ्ट केला, लॉफ्टेड इट, वारा चालला टर्न वरती स्वार, एखाद्या आकाशातील लुकलुकत्या ताऱ्याप्रमाणे चेंडू नजरेआड षटकार. सुरुवात केली आहे. शुभम पाटील जसं आतमध्ये आला त्याने बॉलला बाहेर पाठवलं. सध्या श्रेयस कडू पहिला चेंडू फेस करेल 17 मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर चंदन मडवी मोठ्या रनअपनं तयार होतोय. चौदा ते 15 पावलांचा मोठा रनअप तसा आपण पाहिला. ऑनसाइडला खेळला गेला फटका एकच मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न, मानस पण धाडस झालं नाही. सिंगलने धावसंख्या पुढे सरकत असताना टोटल स्कोर बोर्डवर आपण पाहतो ती येऊन पोहोचली आहे 18 आकड्यावरती. 38चं लक्ष 18 झाल्यात, 20 करायच्यात आणि चेंडू शिल्लक असतील ते 17. कारण समीकरण आपण पाहिलं तर 18-21 होतं, सिंगल आली 17-20. डीसीसी बेलपाडा विजयासाठी 20 बनवायच्यात. बाटची बाहेरची एज लागली, तडमॅनला बॉल मागे आपण पाहतो. फिल्डर तिथे डायरेक्ट हिटची गरज, पण एक धाव वेगानं सिंगलला प्राधान्य दिले जाते. सध्याच्या घडीला आपण पाहतो एकेरी धावेने धावफलक पुढे सरकत असताना 19 आकड्यावरती 19 बनल्यात, 19 बनवायच्यात असं समीकरण आहे सध्या. पहिल्या 8 मध्ये 19 बनल्यात आणि पुढच्या 16 मध्ये 19 बनवायच्या, म्हणजे जवळपास दुप्पट चेंडू तुमच्याकडे आहेत. त्यामुळे ऑन पेपर सध्या डीसीसी बेलपाडा भरपूर पुढे या मॅच मध्ये, पण ऑन ग्राउंड काय घडेल याचा अनुमान लावणं थोडं कठीण आहे. प्रेडिक्शन क्रिकेटमध्ये करणं थोडं कठीणच असतं. देशकूप करण्याचा प्रयत्न मधून गॅप मध्ये बॉल मागे, तडमॅनला फिल्डिंग चांगली. धावा किती मिळतील आता प्रश्न आहे. धावून मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव सुरू आहे आणि दरम्यान आपण पाहिलं तर धावा पूर्ण केल्या गेल्या तर 2-2 धाव फलक पुढे. स्कोरबोर्ड मोव्स ऑन 21, 21 धावा 15 चेंडू 17 धावांची गरज आहे. सध्या सामन्याचं उत्तरार्ध सुरू आहे. सिद्धेश ट्रॉफी उरण पडवेल आमदार चषक 2024 ची पहिली रजनी आणि पहिल्या रजनीमध्ये काय खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सर्व संघ तब्बल आज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 12 संघ खेळलेत, पण त्यामधून आपल्याला टॉप 8 मध्ये 2 संघ पोहोचवायचे आहेत. हॅलो, तर सन्माननीय विठ्ठल मुंगाजी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झाले. साहेबांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सरचे स्वागत. चौदा चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण लक्ष केलं तर 16 धावांची गरज आहे. पुढचा बॉल थोडा प्रयत्न मात्र फसला गेला. स्वेचेट करण्याचा प्रयत्न होता, अनोळखी फटके खेळण्याचा प्रयत्न आहे. सध्या अनऑर्थोडॉक्स पद्धतीचं क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. फलंदाज मात्र भरपूर बेनिफिट घेतात त्या गोष्टीचा, मात्र गोलंदाज कुठेतरी बराचदा मार खाताना आपण पाहतो. शेवटचा बॉल या षटकाचा शेवटचा चेंडू. बॉलच बॅक ड्राईव्ह केला गेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे, एक धाव मिळाली. सेकंडचा कॉल मिळणार नाहीये. एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल. 12 चेंडूचा केस संपन्न. 12 मध्ये 23 बनवल्यात. पुढच्या 12 मध्ये आता 15 बनवायच्या आहेत आणि आता अंपायर काहीतरी सांगतात. रिव्ह्यूची मागणी केली आहे. रिटर्न क्रिसी ओव्हर
आपण पाहिलं तर ओव्हर तर पूर्ण झाले, पण जर नो बॉल असेल तर एक चेंडू वाढेल. काय घडलंय पाहूया आपण. नो बॉल साठी रिव्ह्यूची मागणी केली आहे. तर सन्माननीय विठ्ठल मुंगाजी साहेबांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती. विद्यमान सरपंच रुपेश शेठ गायकवाड आणि राकेश शेठ गायकवाड, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष, आपणास आमंत्रित करत यावं. आपलं सहर्ष स्वागत. आणि बलराम शेठ गायकवाड साहेब आपल्याला इथे आमंत्रित यावं. फेअर डिलिव्हरी आहे आणि पंचांचा निर्णय आपण पाहतो. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस. आपण जर प्रथमेश विचार केला स्पर्धेमध्ये किती चेंडू हरवले तरी आम्हाला याचे महेश शेठ गवानकर यांच्या वतीनं आम्हाला चेंडू दिले गेलेत. आणि त्याच्यानंतर अक्षर एंटरप्राइजेसचे ओनर प्रतीक बाया यांच्या वतीने करताना देण्यात आलं. त्यांचा मनापासून आभार. आणि सरप्राईज गिफ्ट मालिकावीर सरप्राईज गिफ्ट करताना धीरज शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्याच्यानंतर आमचे विनायक शेठ पाटील आणि प्रकाश वाजेकर साहेबांच्या वतीनं सरप्राईज गिफ्ट असेल मॅन ऑफ द सिरीज साठी. शेवटच्या चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. 12-15 असं हे समीकरण आपण पाहणार आहोत. 23 बनल्यात पहिल्या 12 मध्ये, पुढच्या 12 मध्ये 15 करायचा आहेत. बेलपाडा की उलवे, मोठा प्रश्न आहे. रॉयल स्पोर्ट्स उलवे विपक्ष DCC बेलपाडा. यावेळेस 5वा चेंडू होता, पूर्णपणे अचंबित केलं फलंदाजाला. डॉट बॉलने केली सुरुवात आपल्या षटकाची. सध्या गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अश्वित कारकरला. अकरा 15चं समीकरण असताना कदाचित मिळेल विकेट. यस, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. तिसरी विकेट येणारे. आता 10 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज असणार आहे. खेळ उत्तरार्धाचा, जिथे 10 चेंडू मध्ये आता बनवायचा 15 DCC बेलपाडा टीमला. साठी 15 धावा संख्येची गरज आहे. 23 तर बनल्यात, पुढच्या 15 बनवायच्यात आणि 15 बनवण्यासाठी कदाचित समीकरण कठीण होऊन जाईल. स्टेप आउट करून खेळल्यात, फटकात चांगल्या कॅप एक्झिक्यूट केलाय. पहिला टप्पा घेतलाय, जवळपास बाउंड्री लाईनच्या जवळ बॉल अगदी ट्रॅव्हल होताना आपण पाहिला. आणि तिथे आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावा संख्या रोखल्या जरूर. हितेश मडबीला आपण तिथे पाहतोय. सिरीज साठी काय गिफ्ट असेल? गिफ्ट हॅम्पर तर आहे, पण काय गिफ्ट मिळेल? कोण असेल प्लेअर द टुर्नामेंट? कोणाला मिळेल सिरीज? गत वर्षी आपण पाहिलं तर सोन्याची चैन दिली गेली होती. समाधान भास्करला ती चैन मिळाली होती. पण यंदाच्या वर्षी कोण असेल? मालिकावीर कोणाला मिळेल गिफ्ट हॅम्पर? आणि काय असेल त्या गिफ्ट हॅम्पर मध्ये? हा मोठा प्रश्न आहे. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. दोन्ही धावफलक पुढे 27 वर. 11 करायच्या आहेत. शेवटचे 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7 चेंडू आणि विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. थरार क्रिकेटचा आपण अनुभवतोय. निमित्त आहे सिद्धेश ट्रॉफी उरण पनवेल आमदार चषक 2024 पहिली रजनी.
लॉब केलाय. व्हॉट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. डोळ्याचा पारड्या फेडणारा फटका पाहतोय. पाहावा आणि पाहता क्षणी प्रेमात पडावा असा फटका. मॅचची जणू काही हवा काढून टाकली आहे ती सनी ठाकूरनं आणि त्याच्या बॅटमधनं दे दणका षटकार. षटकार आलाय आणि षटकारांना मात्र धावफलक तुफान गतीनं पुढे आपण पाहतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावपटलावरती. लक्ष्य 38. 3 षटकांची समाप्ती 33 धावा धावपटलावरती आणि 3 विकेट. 3-3-3 ही तिगडी मात्र कोणत्या संघाच्या बाजूने लागेल आपल्याला पाहायचं. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. यू आर द वॉचिंग अन हाय व्होल्टेज मॅच. एक मोठा सामना बेलपाडा संघ, एक मोठा फटका बेलपाडा संघासाठी सामना संपवेल. पण पहिले 3 चांगले चेंडू जर आले तर पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक रॉयल स्पोर्ट्स उल्बे टीमचा देखील पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय श्रेयस कडू ज्याच्यावरती मोठं लक्ष असणार. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी करायच्या धावा त्या 5 DCC बेलपाडा टीमला. सहा चेंडू 5 धावांची गरज आहे. ऑन साइडला वळवलाय. पहिला चेंडू 1 कंप्लीट केली आहे आणि पायांनी थांबवण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करून चेंडू निघून चालला सीमा रेषेच्या बाहेर. स्कोर इज इक्वल नाव. चौकार. चौकार तर आलाय. आता फक्त एकेरी धावेची गरज आहे. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर. विजयासाठी वाट पाहावी लागेल. विजयासाठी वाट पाहावी लागेल. चौकाराला पहिल्या बॉलवरती पण त्यानंतरचा डॉट बॉल. आता अवघ्या 1 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू मध्ये 1 धाव वाचवताना गतवरची पाहिलं स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये बदलापूरच्या नगरीमध्ये. पण इथे नाही. लॉब केलाय आणि आपण पाहतोय श्रेयस कडू फिनिशेस ऑफ इन स्टाईल. आपल्या स्टाईल मध्ये सामना श्रेयसने संपवला. मॅच फिनिश आणि सामना इथे जिंकला आणि थेट या स्पर्धेच्या टॉप 8 मध्ये प्रवेश केलाय. तो DCC अर्थातच दत्तकृपा बेलपाडा संघानं. अभिनंदन DCC बेलपाडा आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये आपण आपला सहभाग नोंदवल्याबद्दल आपल्या कौतुकाने आभार. टीम रॉयल स्पोर्ट्स उल्बे. सौरभ पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. 1 षटक 5 धावा आणि तब्बल 3 विकेट ज्याने कॅरी केले तो सौरभ पाटील या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच. सर सौरभ यायचा आपण मॅन ऑफ द मॅच साठी ब्युटिफुल ट्रॉफी आपण पाहतो ती दिली जाईल आपल्याला आणि या सामनावीराचा किताब आपण देतोय सौरभ पाटील. याचं सौरभ मनपूर्वक हार्दिक स्वागत आपलं आणि अभिनंदन टीम DCC बेलपाडा. तर सिद्धेश मुंगाजी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण द्यावं. कारण त्यांना 92 वादळ बैल ज्याने पिंपल